तर भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या दिवशीची सुरुवात आपण भावाला घ्यायला आलो आहे. तो ट्रिपवरून आता येणारच आहे. तर त्याच्या कॉलेजच्या बाहेर आम्ही थांबलो आहे त्याला घेण्यासाठी. सगळे पॅरेंट्स लोकं त्यांच्या मुलांना घ्यायला आले होते. तर आता आपला भाऊ आलेला आहे. त्याला आपण आता घेऊ आणि घरी जाऊ. त्याच्या मित्रांना पण सगळ्यांना टाटा बाय बाय बोललो. सगळेजण ब्लॉगमध्ये हाय हॅलो केलं सगळ्यांनी. तर आपण आता घरी आलो मित्रांनो. सुदर्शनने काही गिफ्ट्स आणले होते आपल्यासाठी. तर मी त्याला बोललो होतो का येताना एक कटाणा घेऊन ये. तर तो तिकडून कटाणा घेऊन आला आहे पंजाबवरून. ज्यांना ॲनिमे माहिती असेल डिमन स्लेअर त्यांना माहिती आहे की कटाणा कोणती आहे. तर बस आताचा दिवस इथं सुरू होतं आहे आपल्याला. घरच्यांना सगळ्यांनी त्याने गिफ्ट्स आणले होते. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि खूप मोठा आहे, कारण की आज आपण चाललो आहे पुण्याला जाऊन आपल्याला क्लासेस जॉईन करायचे. तर त्याचा इंटरव्ह्यू वगैरे होता. तर त्याच्यासाठी आपण पुण्याला चाललो आहे. सुदर्शनला तर म्हटलं होतं चला आपण जाऊ पुण्याला, पण तो आज थकलेला आहे त्याच्यामुळे तो काय आला नाही. त्याला म्हटलं मग चल स्टँडवर सोड मला. तर माझा भाऊ आता स्टँडवर सोडायला चालला आहे मला. पुण्याला जाऊ आपण. तर आपण आता स्टँडवर आलो होतं. स्टँडवर तर आपल्याला काय लवकर बस लागली नाही, त्याच्यामुळे थोडंसं आपण बाहेर पण जाऊन आलो. तर भावांना आपण आता संगमनेरमधून निघलो होतो. आपण एका ठिकाणी थांबलो होतो जेवण करण्यासाठी, जिथं डेलीचा स्टॉप राहतो प्रत्येक बसवाल्यांचा, जिथून जे संगमनेरमधून पुण्याला जातात त्यांच्यासाठीचा स्टॉप येतो. तर आपण आता तिथं थांबलो होतो. म्हटलं त्याला एक कॉफी घेऊ. तर आपण ड्रायव्हर काकासोबतच बसलो होतो. तर ते जेवण करते, आपण आता कॉफी पितोय. तर आपण कंडक्टर काकासोबतच आजचा दिवस पूर्ण घालवला आपण. चांगले होते कंडक्टर काका, पण एकदम भारी भेटले होते. त्यांच्यासोबतच गप्पा गोष्टी करत आम्ही पुण्याला गेलो. तर आज इंटरव्ह्यू होतं. तुम्हाला दिसेल पुढं की आपण काय काय केलं. तर भावांना आपण आधी तर ट्रॅफिकमध्ये थांबलो होतो. जे पुण्याला जातात त्यांना माहिती आहे की बाबा ट्रॅफिक काय बेकार राहते. जवळजवळ 15-20 मिनटं आम्ही ट्रॅफिकमध्ये थांबलो होतो. ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. समोर पण कॉल खूप येत होते आम्हाला. अकॅडमीतून खूप सारे कॉल येत होते. म्हटलं चला पटापटा जाऊ म्हटलं. तर आता आपण पुण्यामध्ये पोहोचलो आहे. तर मित्रांनो, आपलं तिथलं काम झालं होतं. तिथं इंटरव्ह्यू वगैरे दिला. त्यांच्याकडं काही इन्क्वायरी करायची होती ते पण केली. आता आपण दीदीच्या घरी निघलो आहे. तर दीदीच्या घरी आपण ॲटोनी चाललेलो आहे. पुण्यामध्ये तर काय आपण गाडी आणली नव्हती, त्याच्यामुळं रिक्षाने जाऊ. मग त्याच्यानंतर आपण रेल्वे स्टेशनला आलो. तिथून रेल्वे पकडायची, आपल्याला तळेगावला जायचं आहे. तर म्हटलं चला थोडी कॉफी पिऊ. तर तिथं पण एक कॉफी घेतली, कोल्ड कॉफी स्टेशनवरच. तर मित्रांनो, आपण दीदीच्या घरी आलो आहे आज. थकलो होतो तर म्हटलं दीदीच्या घरी जाऊ. दीदीच्या घरी आलो. दीदी घर झाडती. तर भावांना आजसाठी एवढंच. तर आज आपण इथं ब्लॉग एंड करतोय. तर भेटू उद्याच्या ब्लॉगला लवकरच. चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इन्स्टा अकाउंटला फॉलो करा. गुड नाईट मित्रांनो.